सर्वात मोठी ट्रॉफी ही किंग्स ट्रॉफी म्हणून आपल्याला पाहायला मिळाली होती. म्हणजे विजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या ज्या ट्रॉफीज होत्या त्या जवळपास 4.5-5 फुटाच्या ट्रॉफीज कळंबोली मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले होते. की यशस्वी आयोजक नॉटिसिंग यांचं मात्र या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. त्यांचंही आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. सामना क्रमांक 10वा मैदानावरती सुरू आहे. म्हणजे दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय साहिल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या स्पेलमध्ये देखील साहिलनं पहिलं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये त्यानं पहिल्या चेंडू अवांतर फेकला होता आणि त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला लॉफ्ट केला आहे, परंतु टायमिंग प्रॉपर आहे का? ज्या पद्धतीनं चेंडू बॅटला मिडल केला आहे, अगदी त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या ऋषी सिंगला तो सांगतोय की थांबायचंय. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच रमजानला डेडिकेट केले. त्यामुळे रमजान जर आपण उपस्थित असाल तर आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण या ठिकाणी स्वीकारायचं. यस, रमजान आलेले आहेत आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. एनर्जी ड्रिंक हेल देऊन या खेळाडूला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आणि त्याचबरोबर सोन्या ज्यानं झेल टिपला होता, कुमारजी जाधव यांच्याकडनं सोन्या यांच्यासाठी देखील तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेला आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाच्या हातून हा झेल सुटला आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केलाय. लगातारचे 2 बाउंड्रीज. ऋषी सरगरचा जर का आपण विचार केला तर मॅन इन फॉर्म स्वराज्य संघ म्हटलं तर ऋषी सरगरच्या नावाने ओळखला जाणारा संघ आहे. ICPLच्या मैदानावरती आक्रमक खेळीसाठी हा खेळाडू निश्चितच ओळखला जातो. कळंबोली प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. चला, सोन्या जगताप याच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे कुमारजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून. तर सोन्यांनाही विनंती असेल, रॉयल ए संघाचे क्षेत्ररक्षक सोन्या रॉयल बी संघाचे. यावेळेला थोडासा स्लो ओव्हरऑन पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र चेंडू त्याच्या वाक्या बाहेर जाईल. 1 बाउन्स इन टू द फेन्स. लगातारचा ऋषी सरगरच्या बॅटमधून तर लगातार 3 चेंडूंवरती 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक इथे मात्र बॅटर ऋषी सरकारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. एक उंच पुरा फलंदाज आहे. स्टान्स त्याचा थोडासा अक्रॉस द लाईन आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच कारण आहे की गोलंदाज वारंवार थोडासा मानसिक दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती किसे असायला हवी. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करायचा असेल तर कशा प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली पाहिजे याची पुरेपूर जाणीव असणारा खेळाडू. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शॉर्ट ऑन पुल केलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जोपर्यंत शिवम चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धावच धावफलकावरती पाहायला मिळते. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकताना धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. एक चांगली सुरुवात आहे, एक आश्वासक सुरुवात आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ऋषी आणि ऋषी हा आर फॅक्टर जो आपण स्वराज्य 11 संघाचा पाहतो ना, तो नेहमीच उपयुक्त ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. ऋषी सरगर आणि ऋषी सिंग अशी ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोनही RS फॅक्टर. यावेळेला मात्र ऑन द नी झाले होते. ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि इथून जर का पाहिलं तर एक हलकीशी अपील ही पंचांच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळाली. परंतु डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूना थोडंसं जे मानसिक दडपण होतं ते कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज करतोय. परंतु जे पारितोषिक लगावलं गेलं होतं
सलग 3 विकेटसाठी ते अजूनही अबाधित आहे. एखाद्या गोलंदाजानं जर का 3 चेंडू 3 विकेट्स या ठिकाणी मिळवले तर त्या गोलंदाजासाठी नॉटिसिंग यांच्याकडनं मात्र तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट. चेंडूची लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडू सोडून देण्याचा निर्णय घेतला. एक चांगला निर्णय. या षटकामध्ये लाईन आणि लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळाली. खरं तर आघाडीचा गोलंदाज म्हणून अनेक सामन्यांमध्ये संघासाठी सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणारा गोलंदाज साहिल आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. परंतु आलेले 3 लगातारचे चौकार तो दबाव निर्माण केलेत. परंतु यावेळेला पहा एखाद्या टेनिसपटूने फोरआर्मचा वापर करावा. अगदी त्या प्रकारचा हा फटका होता. परंतु पिंटूनं मात्र कमाल केली आहे. धावा जवळपास 4 रोखल्यात त्यानं. कारण सीमारेषेच्या अगदी जवळ हा चेंडू होता आणि तिथे एका हातानं हा चेंडू रोखत असताना त्यानं जवळपास 4 धावा आपल्या संघासाठी रोखल्यात. चला पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. 8-6. चला पंच निर्णय घेतील. निर्णय मात्र दोनही संघांना मान्य केलाय. कारण व्हिज्युअल्स ज्या आपल्यापर्यंत आल्या. खरं तर पीटीसी लाईव्हचा आपण विशेष कौतुक करूया. आणि तिथून जर का आपण पाहिलं तर ज्या वेळेला फुट लँड झाला त्यावेळेला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. परंतु तोपर्यंत त्यानं चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलला होता. हे व्हिज्युअल्स आपल्याला पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्याचा आधार घेत असताना पंचांनी या ठिकाणी सांगितले की हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेलाय. अभिजित आणि महेश मोरे आपल्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. केडी सकाळच्या सत्रामध्ये होते आणि आधी देखील आपल्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. पीटीसी लाईव्हची ही संपूर्ण टीम आहे
कालच मला वाटतं एक खूप मोठा इव्हेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आला, जिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा तो कार्यक्रम तर या दोन धाब्यानं संघाची एकूण धावसंख्या 18 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. यावेळेला मात्र लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली टिपला जातोय झेल, पिंटूला मिळतंय यश आणि फलंदाज ऋषी सरगरला मात्र परतावं लागतंय. पहिली मोठी सफलता. चला थोडं मगाशी जो निर्णय घेतला गेला त्याकरता जास्तचा वेळ खर्च झाला, त्यामुळे आयोजकांच्या आम्हाला सातत्याने या सूचना येतात, थोडंसं स्पीडअप करायचं. नवीन बॅटर मैदानात नंबर 3 सुमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला सोन्या जगताप या खेळाडूला आम्ही वारंवार या ठिकाणी सूचना करतोय. जेलसाठीचं कुमारजी जाधव यांच्या माध्यमातून दिलं जाणारं 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे. तर षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. थोडासा दबाव जो आहे तो आता स्वराज्य संघावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज्य संघ म्हटलं तर सर्वाधिक युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि नवीन बॅटर सुमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आल्या आल्या मोठा फटका खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आणि खास करून पिंटू सारखा जर का गोलंदाज तुमच्या समोर असेल तर चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ऋषी सरगर बाद झाल्यानंतर कोणत्या तरी एका खेळाडूनं ती जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेणं गरजेचं आहे. पण मागील सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर 51 धावाही या मैदानावरती पुरेशा नाही आहेत. त्यामुळे 3 षटकांमध्ये विजयासाठी कोणतं लक्ष धाव फलकावर सेट केलं जावं याचा तुम्हाला सारासार विचार करावा लागेल. याही वेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पिंटूचं खरं तर विशेष कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती त्यांना विकेट मिळवली, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू देखील डॉट आणि ICPLच्या मैदानावरती निर्धाव षटक फेकण्याचा विक्रमही या खेळाडूच्या नावावरती आहे. एकमात्र असा गोलंदाज संपूर्ण ICPL स्पर्धेमध्ये आपण पाहिला ज्यानं निर्धाव षटक हाताळला, परंतु यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळाला. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर दबाव वाढत चालला होता आणि तो दबाव रिलीज करणारा हा षटकार. प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जातोय. परंतु पुन्हा एकदा कमबॅक. आणखीन एक अवांतर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर षटकारानंतर डॉट बॉल येणं अपेक्षित होतं, परंतु डॉट बॉल नंतर आलेला हा अवांतर चेंडू कुठेतरी मी म्हणेन की मानसिक दडपण जरूर पाहायला मिळतंय. आणखीन एक जोरकस प्रहार, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, लाला येतात जेलच्या खाली, टिपला जातोय जेल आणि विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
ठिकाणी अलाउड नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अब 2 षटकांचा वाजवे खेळ या ठिकाणी संपलाय. 12:30च्या सरासरीनं 25 धावा धावफलकावरती आल्यात, परंतु हे निर्वाळीचं षटक आहे. हे खऱ्या अर्थानं टार्गेट सेट करणारं षटक आहे. ऋषी सिंगला आता संपूर्णपणे ही जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घ्यावी लागेल. ऋषी सरकार बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की सुमित मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळी साकारणार, परंतु एक षटकार लगावल्यानंतर त्याला देखील मोह आवरता आला नाहीये. निर्धाव चेंडूंची संख्या जितकी जास्त तितकाच संघ तुमचा जास्त अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचं जे मानसिक दडपण आहे ते दडपण मात्र आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज सुमितवरती मोठा फटका खेळण्याचा मानस त्यानं दाखवला, परंतु चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आणि परिणामी दुसरी विकेटही गमावताना आपण स्वराज्य 11 संघाला पाहिलं. परंतु आता ऋषी सिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच्या समवेत नवीन बॅटर जो आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय तुषार. सुमित आहेत, माफ करा, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण सुमितला पाहतोय. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज लेफ्ट आर्मर गोलंदाज यावेळेला पहिला चेंडू फुल टॉसचा समोरच्या दिशेनं खेचलाय. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आत्मविश्वास जरूर बळावला असेल आणि अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे. स्वराज्य संघाला किमान 45+ किंवा 50+ जर का धावा धावफलकावरती आल्या तर चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्या तोडीची गोलंदाजी ही स्वराज्य संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एकेरी स्वरूपाची धाव सिंगल धावफलकावरती आली आहे. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 30 रन्स ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये कमीत कमी 2 चेंडू जर का चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आले तर मात्र संघ 45+ धावा या धावफलकावरती उभारण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. यावेळेला चेंडू सुटला, धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजानं जरूर केला, परंतु इथे मात्र एसटी रक्षकही चालाक आहेत. चला पुढील 30 रन्स ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आणि कमीत कमी 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके जरूर अपेक्षित असतील, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते, खरं तर सुमितनं पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक सोडणं हे कुठेतरी नुकसानदायक ठरलं. पहिला चेंडू चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर मात्र लगातार 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 30 रन्स ऑन द बोर्ड, 40+, 45+, 50+, 3 षटकांमध्ये ही एक चांगली धावसंख्या जरूर मानली जाईल, परंतु संघ थोडासा अडचणीमध्ये आता जरूर पाहायला मिळतोय. 2 लगातारचे डॉट बॉल. यावेळेला पावलांचा वापर केला जरूर, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, कदाचित तिसरी धावही घेण्याचा मानस या ठिकाणी जरूर असेल आणि तिसरी धावही कंप्लीट होते. चौथी पूर्ण केली जाणार का आणि चौथीसाठीचाही प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला. 4 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्यात. 5वी साठीचा प्रयत्न इथे होईल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज सुमितला परतावा लागेल. तर 34 रन्स ऑन द बोर्ड, 34 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू स्ट्राईक करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीला आलेला फलंदाज ऋषी सिंग, किमान एक मोठा फटका. खरं तर आता प्रत्येक समर्थकाच्या मनामध्ये हाच प्रश्न उपस्थित झाला असेल की शेवटच्या चेंडूवरती काय, परंतु इथे मात्र पहा यष्टीरक्षकाकडून होती चूक. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, 1 धाव कंप्लीट केली आहे,
दुसरी धावही या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठीचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे फलंदाजांचा पाहायला मिळत नाहीये, कारण मागच्याच चेंडूवरती या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर 4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या होत्या आणि कदाचित हा चेंडू वाईड आहे हे ठाऊक होतं फलंदाजाला आणि त्यामुळेच त्यानं तिसरी धाव न घेण्याचा मानस या ठिकाणी दाखवला. या 2 धावींच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 3 धावा आल्यात या मागील चेंडूवरती, कारण वाईट +2. आता इथून जर का षटकार आला तर 43 निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळू शकतो आणि ऋषी सिंग मध्ये ती धमक आहे. शेवटच्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे लगावण्याची, परंतु चांगला चेंडू होता, वेगाने चेंडू फेकला गेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना बॅटर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी गमावलाय. शेवटच्या चेंडूवरती आले एकेरी स्वरूपाची धाव. दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. इस मुकाबले के दूसरे सत्र की तरफ जहां पर 38 रनों का लक्ष्य रखा गया है, काफी मशक्कत करनी पड़ी पहले सत्र में, जहां पर ऋषि और ऋषि मशक्कत करते नजर आए, लेकिन चलिए फिर से एक बार मुकाबले की तरफ, जहां पर गेंदबाजी मार्ग पर ऋषि को लेकर आया गया। हालांकि ऋषि का इस मुकाबले में दरमियान बल्ला उतना चला नहीं है, लेकिन यहां से गेंदबाजी उस प्रकार करनी होगी कि मुकाबले में वापसी करते हुए इस दूसरी फेरी के मुकाबले में जीत के सेमीफाइनल तक का सफर तय किया जाए। यहां से देखा जाएगा कि कौन सी टीम होगी जो आगे की तरफ अपना रुख करती नजर आएगी। 38 रनों का लक्ष्य रखा गया है, उसे पार पाना इतना आसान नहीं होगा, क्योंकि दोनों ही बैटल काफी मजबूत है। गेंदबाजी के लिए ऋषि स्ट्राइक एंड पर सनी 9 सेकंड पर लाला और नोटिसिंग की तरफ से हर हैट्रिक 6 पर 1000 रुपए का कैश प्राइस पहले गेंदबाजी के लिए था, अब बल्लेबाजी के लिए होगा। इस बार देखिए मिस टाइमिंग, हवा में गेंद, विकेट कीपर गलती की कोई गुंजाइश नहीं और पहला झटका लगता हुआ पहली गेंद पर।
चलिए थोड़ा सा स्पीड अप कर रहा है, पहली गेंद पर विकेट चटकाया। आज सनी सिंह का बल्ला चलता नजर नहीं आया, पहले मुकाबले में भी शून्य और इस मुकाबले में भी शून्य से जाना पड़ा है। और इस बार ऑफ स्टिक के बाहर जाती हुई गेंद, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ यहां पर अंपायर के माध्यम से। 1 रन से होते हुए शुरुआत यहां पर अगली गेंद फैज के लिए, इस बार पैरों में डाली हुई गेंद थी, समझना मुश्किल था, जगह पर से स्टैंड एंड डिलीवर करना चाहते थे लेकिन मात्र गेंद और बल्ले का संपर्क नहीं। गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तारों में, मात्र एक स्ट्रॉन्ग पोजीशन में नजर आते हुए गेंदबाजी के माध्यम से कहा जा सकता है टीम स्वराज्य 11। यहां से फैज को लाला कान मंत्र देते हुए, लाला की अगर बात की जाए तो आज सुबह की वो पारी यादगार रहेगी। एक दमदार पारी खेली थी इन्होंने और आज के दिन में 4 बल्लेबाज ऐसे बनकर उभरे जिन्होंने अर्धशतक ठोका, 8 छक्के लगाए, 15 गेंदों में अपना अर्धशतक पूरा किया जिसमें से एक लाला थे। इस बार फिर ऑफ स्टिक से थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद, अंपायर दर्शाते हुए इट्स अ व्हाइट बॉल। अतिरिक्त में एक और रन का इजाफा होते हुए फैज फिर से एक बार सामना करेंगे। आड़े बल्ले से खेलने का प्रयास था और यहां पर फिर एक बार खड़ा रखा है बल्लेबाज को। जी हां, यहां से अगर बात की जाए तो फैज के ऊपर अब थोड़ा सा दबाव नजर आता हुआ, प्रेशर नजर आता हुआ, लेकिन लाला जब तक 9 सेकंड पर है, लाला जब तक मैदान पर है, कहीं ना कहीं मुकाबले में अभी भी जान बाकी है। लेकिन ऋषि सरगर की तारीफ कर रही होगी, भले बल्ला ना चलाओ, गेंदबाजी में उधार बखूबी नजर आता हुआ। फिर इस बार अपील लाउड, लेकिन इस अपील को खारिज करते हुए अंपायर, और ये गेंद भी डॉट स्वरूप की आती हुई। 4 गेंदे महज 2 रन 1 विकेट के नुकसान पर इस वक्त स्कोर कार्ड दर्शाता हुआ लेट रंजित कट्टे पाटिल इस टीम का। ऋषि सरगर फिर से एक बार, इस बार सफल हुए, जगह बनाई, सौरभ होंगे वहां पर, गलती की गुंजाइश नहीं, कैच को किया पूरा, एक और बड़ा झटका लगता हुआ। तो चलिए यहां से ऋषि सरगर बखूबी अपना कार्य निभाते हुए वो पकड़ नजर आती हुई, और यहां पर लीजिए हर छक्के के लिए 500 रुपए की इनामी राशि थी और वो पहली इनामी राशि अपने नाम करते हुए नौटी सिंह की तरफ से हर छक्के पर अब 500 रुपए का कैश प्राइज होगा। और पहला छक्का यहां पर आता हुआ और स्कोर बोर्ड पर एक बार नजर डाले तो 8 रन 2 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक एंड पर लाला है, सारी उम्मीद है, सारी जिम्मेदारी अब इनके कंधों पर होगी और इस उम्मीद को पूरा करना होगा क्योंकि पहले मुकाबले के हीरो रहे थे और वही उम्मीद कायम रखेंगे। ये उनकी टीम बकायदा उनसे ये उम्मीद चाह रही होगी कि यहां से वो जो परफॉर्मेंस है वो लगातार जारी रहे। गेंदबाजी के लिए तुषार और
देखा जाएगा यहां पर लाला। तुषार और इस बार देखिए उड़ाया है, लेकिन इस बार फिर एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक, ऋषि गलती की फिर एक बार, कोई गुंजाइश नहीं। तीनों बड़े बल्लेबाज चलते बने अपने तंबू के आसरे में। एक और बड़ा झटका। तो चलिए यहां से तुषार आए और जिस बड़े विकेट की दरकार थी और जो खतरा मंडरा रहा था लाला नाम का, उस खतरे को मैदान से बाहर भेजा तुषार। फिर एक बार साहिल मोहिती के लिए ऑन साइड के क्षेत्र में खेलकर निकाला, खिलाड़ी है वहां पर, 1 रन पूरा किया, मात्र 1 से संतुष्ट हो। चलिए यहां पर जागो के लिए हर छक्के के लिए 500 रुपए का इनामी राशि है। नोटिसिंग इनके माध्यम से देखेंगे कितने 500 रुपए का कैश प्राइज अपने नाम करते। हालांकि पहला छक्का तो आ गया है पिछले ओवर की आखिरी गेंद पर। आने वाले गेंदे 10 और जीत के लिए अभी भी 30 रनों की आवश्यकता है। जागो और साहिल मोहिते ये जोड़ी मैदान पर है। 10 गेंदों में 30 रनों की आवश्यकता है और देख सकते हैं काफी समय लिया जा रहा है इस मुकाबले के दरमियान। फील्डिंग में फेरबदल किया जा रहा है। हर गेंद के ऊपर आपको एक नई रणनीति नजर आएगी और यहां से काफी अहम मुकाबला नजर आता हुआ मैदान पर। तुषार फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर, इस बार लेग स्टिक पर अटैक करने का प्रयास था, लेकिन लेग स्टिक को छोड़कर जाते हुए गेंद वाइट बॉल का आता हुआ इशारा, अतिरिक्त में 1 रन और जुड़ते हुए अब यहां से 29 रनों की आवश्यकता। तुषार फिर एक बार जागो के लिए, पटकी हुई गेंद थी, खेल दिया है यहां पर, ऑफ करने का प्रयास किया, कोई खिलाड़ी नहीं है वहां पर और गेंद सीमा रेशा बाहर, 4 रनों के लिए। और यहां से ये 4 रनों के बाद अब कहीं ना कहीं थोड़ा सा मनोबल उच्च स्तर पर होगा, क्योंकि 14 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जागो का बल्ला चल रहा है और यहां से ये बल्ला लगातार चलना जरूरी है। तुषार फिर एक बार अपने गेंदबाजी मार्ग पर, सामने जागो, फिर इस बार ऑन साइड के क्षेत्र में जगह बनाने का प्रयास था, लेकिन मात्र संपर्क नहीं होता हुआ किसी भी प्रकार का और यहां से दोनों बल्लेबाज अपना अपना चोर बदलने का प्रयास बखूबी निभाते हुए और अंपायर का इशारा राइट से लेग बाइस के स्वरूप में इस रनों को अंकित करना। रन आने जरूरी है, वो किसी भी दिशा में आए और 15 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 4 गेंदों के बाद 3 विकेट के नुकसान पर अब यहां से बची हुई 8 गेंदे और जीत के लिए 24 रनों की आवश्यकता। फिर इस बार लॉन्ग के क्षेत्र में खेलकर निकाला, खिलाड़ी है वहां पर, काफी बढ़िया फील्डिंग का मुजाहरा करते हुए आप काफी तेजी से दौड़कर आए बाउंड्री लाइन के पास से और सिर्फ और सिर्फ 1 से ही संतुष्ट होना पड़ेगा। लेकिन अच्छी बात यह है कि ये अच्छे फॉर्म से जूझ रहे हैं, अच्छे फॉर्म में है जागो और उनको स्ट्राइक पर लेकर आना कहीं ना कहीं आपके लिए ये प्लस पॉइंट हो सकता है। और यहां से देखेंगे जागो के बल्ले से एक आधी बड़ा स्ट्रोक मुकाबले में वापसी दिलाएगा स्वर्गीय रंजीत कट्टे पाटिल इस टीम को और यहां से एक आधी डॉट और या विकेट इस मुकाबले में पकड़ निर्माण करके देगा विपक्षी टीम को।
इस बार फिर लोअर फुल टॉस की गेंद थी, समझना थोड़ा सा मुश्किल था। हल्के हाथों से मात्र लॉफ करने का प्रयास, लेकिन यहां पर एक से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा। और यस, लेग बाइस के स्वरूप में आते हुए ये रन, और इसी रनों के साथ स्कोरबोर्ड पर नजर डालें तो टोटल 17। अब आने वाली गेंद है 6 और जीत के लिए 22 रनों की आवश्यकता। तुषार की सटीक गेंदबाजी यहां पर काम कर गई, अंकुश लगाकर रखा, पकड़ निर्माण करके रखा, जिसके चलते मात्र इस ओवर में बड़े स्ट्रोक देखने नहीं मिले। और यहां से अब आने वाली 6 गेंदों में 22 रन। सौरभ पोटे इस रनों को कैसे करेंगे डिफेंड, चल के देखेंगे मैदान की तरफ। अगली फेरी में जाने के लिए दोनों टीम मशक्कत करती हुई मैदान पर। पहली टीम, दूसरी फेरी में पहली टीम रॉयल थी, अब यहां से कौन सी दूसरी टीम होगी चलकर देखेंगे इस मुकाबले के दरमियान। सौरभ सामने होंगे, जागो, बल्ले को चूमकर सीधा विकेट कीपर के बाहों में जा समाई, और यहां से एक और बड़ा झटका लगता हुआ स्वर्गीय रंजीत कट्टे पाटिल इस टीम को। तो चलिए यहां से अब 3 गेंदे 13। यहां पर रबर बॉल क्रिकेट प्रतियोगिता में कुछ भी मुमकिन है। अगर आपके अंदर वो ताकत, वो क्षमता है, तो यहां से आप कभी भी मुकाबले का रुख अपने पलड़े में लेकर आ सकते हैं। और वही काम करते हुए साहिल मोहिते गलती कर बैठे, बल्ले का किनारा लेकर गई विकेट कीपर के दस्तानों में। जो बल्ला चलता नजर आया उसे चलता किया मैदान से बाहर।
तो चलिए यहां से अब नए सूर्य का उदय होता हुआ 2 गेंदे में 12 की आवश्यकता थी, अब 1 गेंद 6 रन। सूरज के अंदर वो ताकत है, वो दिखाया है उन्होंने, वो दर्शाया है। यहां से अब 1 गेंद 6 रन। जीत की उत्सुकता बढ़ती हुई दोनों ही टीमों के बीच में मात्र अगर कोई खड़ा है तो ये 6 रन। सौरभ मोठे यांच्याकडून जर सूरजनी षटकार लावून मॅच जिंकवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइस। 1 गेंद 6 रन। पटकी हुई गेंद उड़ाया है लेकिन बैट के स्टिकर पर लगी गेंद और अपने फॉलो थ्रो में इस कैच को करते हुए पूरा।